आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यात आपल्याला घरी गरम होतं. रात्री झोपताना सुद्धा बेडरूममध्ये आपल्याला गार हवा हवी असते. पण ही गार हवा उन्हाळ्यामुळे येत नाही. फॅन लावतं, कोणी कूलर लावतं, तर कोणी एसी लावतं. पण ज्यांच्या घरी एसी आहे, त्यांनी जर रात्रभर एसी लावून झोपायचं ठरवलं, तर मात्र वेगवेगळे गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात. नक्की हे परिणाम काय आहेत? एसी रात्रभर घरी लावून झोपल्यामुळे काय होऊ शकतं? चला पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एसी लावता तेव्हा तुम्हाला थंडी वाटायला लागते आणि यामुळे तुमची श्वसन नलिका जी आहे ती एसी मधून येणारी हवा घेते आणि कदाचित यामुळे अस्थमा किंवा ॲलर्जी होऊ शकते. त्याचबरोबर खोकला येणं, सर्दी होणं, अंग दुखणं यांसारखी लक्षणं सुद्धा दिसू शकतात. आपल्या घरातील टेम्परेचर अगदी नॉर्मल आणण्यासाठी आपण एसीमध्ये ह्युमिडिफायर सुद्धा वापरतो, जेणेकरून घरात आर्द्रता राहील. पण या रसायनामुळे तुमच्या श्वासनलिकेला सुद्धा त्रास होऊ शकतो. याचबरोबर रात्रभर एसी चालू असल्यामुळे तुमची स्किन ड्राय होऊ शकते. त्याचबरोबर शरीरातील जे पाणी आहे ते कमी होऊन तुम्ही शुष्क दिसू शकता. त्याचबरोबर तुम्हाला चक्कर येण्यासारखी सुद्धा समस्या होऊ शकते. एसी मधून येणारी हवा ही शुष्क हवा असते आणि त्याच्यामुळेच तुमचे डोळे सुद्धा ड्राय होतात. कधी कधी डोळ्यांना खाज येते आणि यांसारख्या समस्या तयार होतात. थंड हवा नेहमी घेणं अजिबात शरीरासाठी चांगलं नसतं. त्यामुळे तुमची जी इम्युनिटी पॉवर आहे ती कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे व्हायरल किंवा बॅक्टेरियल जे संक्रमण होतात ही पटकन तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पटकन आजारी सुद्धा पडू शकता. सामान्य माहितीनुसार ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगितली आहे. पण तुम्ही जर रात्रभर एसी लावून झोपत असाल तर निश्चितच याचे परिणाम तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून विचारून घेतलात आणि पुष्टी केलात तर खूपच छान होईल आणि त्यामुळे तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील.